कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबतच जास्त बोलतात. सगळ्यात जास्त दुःख फक्त त्यांनाच होतं जे प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावतात. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावला तरीही चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. लोकांना आपण खटकतो कारण आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा, जवळच्या लोकांचा हाच आहे धंदा. कोणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे. पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतं. अनुभवलंय मी, बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द न शब्द कोरला जातो. जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झाला पाहिजे. वाईट माणसं जिंकले तरी चालेल, पण चांगला माणूस मात्र हरला नाही पाहिजे.